नमस्कार शेतकरी मित्रांनो, पवन ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मी लक्ष्मण काळे. मित्रांनो, आज आपल्याला थोडीशी खताबद्दल मी माहिती देणार आहे की खत आता पावसाचा तर खूप अभाव आहे. सांगितलेलं तर आहे, समजा पाऊस पण आता पडतो की नाही त्याचं तर काही सांगता येत नाही. परंतु हवामान खात्यानं सांगितलेलं की आपल्याकडे साधारण 4-5 तारखेच्या नंतर पाऊस येईल. तर मित्रांनो, खतं शक्यतो तुम्ही ज्या चांगल्या कंपन्या आहेत, प्रत्येक ठिकाणी आपल्याला पवन ॲग्रोचे खतं मिळतील असं नाही आहे. एखाद्या वेळेस ज्या भागात नाही मिळाले तिथं मात्र आपण वनिता ॲग्रो झालं, महाफीड झालं, ICL झालं किंवा इतर ज्या चांगल्या कंपन्या आहेत त्यांचेच खतं वापरा फक्त. एक लक्षात घ्या की खतं घेताना ते सीलबंद बॅगमधले घेतलेलं कधीही चांगलं. कारण फोडलेल्या बॅगमध्ये तुम्ही जर तुमच्या आवडीची ब्रँडेड कंपनी असं म्हणून जर तुम्ही घेत असाल तर तिथं तुम्ही कुठंतरी चुकताय, हे लक्षात घ्या. एकतर 5-10 किलोच्या पॅकिंगमध्ये घ्या किंवा तुम्हाला 25 किलोची जर गरज असेल, क्षेत्र जास्त असेल तर तुम्ही त्या पद्धतीने घेऊ शकता. पूर्ण 25 किलोची बॅग. कसं असतं की प्रत्येक वेळेस तुम्हाला योग्य असं खत मिळेल असं नसतं. त्याच्यामुळं पॅक बन घेतलेलं कधीही चांगल्या कंपनीचं. त्याच्यात चांगल्या कंपनीचं मी याच्यासाठी सांगतो की अनेक खतांमध्ये भेसळ वगैरे येते आणि त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की आपण सगळं खर्च करतोय तरी देखील आपल्याला उत्पादन मिळत नाही. तर ते उत्पादन न मिळण्यामागे अनेक कारणं असतात. जसं की क्वालिटीचे खतं नसणं आणि भेसळयुक्त खतं असणं. तर यासुद्धा तुम्ही गोष्टी लक्षात घ्या. मी असं बघितलेलं आहे की इम्पोर्टेड अमोनियम सल्फेट, इम्पोर्टेड बरं का, डोमेस्टिक जे येतं ते तर त्याचा आणि 0.34चा मेळ नाही बसत. पण जे इम्पोर्टेड हे अमोनियम सल्फेट ते 0.34ला ॲज इट इज मॅच करतं, जसंच्या तसं. जर समजा तुमची कंपनी ब्रँडेड नसेल तर मात्र तुमची तिथं फसवणूक होऊ शकते. त्याच्यामुळं तुम्ही त्या कंपनीबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्या कंपनीचं बॅकग्राऊंड, ते कोणत्या उद्देशानं काम करते वगैरे असं जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला त्याचासुद्धा खूप फायदा होऊ शकतो. दुसरी गोष्ट, प्रत्येक कंपनी त्यांचा हेल्पलाईन नंबर देत असते बघा. तुम्हाला जिथंही कुठं कोणती शंका वाटली ना तर त्या कंपनीला तुम्ही थोडंफार विचारून घ्यायचं. काय झालं की आजकाल फ्रॉड लोक असतात ना, तर त्यांना नोटा बनवणं अवघड जातं आणि डुप्लिकेट प्रोडक्ट बनवणं सोपं जातं. आपण बघतोय की कोराजनसारखे एवढे महागडे औषधं देखील डुप्लिकेट बाजारामध्ये आढळून येतात. शासन सतर्क असतं, पण आपणही, त्यांनी देखील बरेच आता त्यांचं QR कोड वगैरे दिलेले की त्याच्यावरती तुम्ही स्कॅन करून व्हेरीफाय करून घ्या की ते ओरिजिनल आहे की डुप्लिकेट. पण आपण कित्येक शेतकरी असे आहोत की त्या कंपनीच्या कधी हेल्पलाईन नंबरला कॉल करत नाही. कधी आपण हे समजून घेत नाही की आपण जे प्रोडक्ट घेतोय ते खरंच ओरिजिनल आहे की नाही. जोपर्यंत आपल्याला हे कळणार नाही तोपर्यंत आपण आपल्या क्षेत्रामध्ये सक्सेस होणार नाही, असं मी वारंवार सांगत असतो. शक्यतो स्वतः अभ्यास करा. मनानं जर शेती केली तर तुम्हाला जवळजवळ 80% बरेच प्रोडक्ट घेण्याचीच गरज नाही. जर तुम्ही अभ्यासपूर्ण शेती केली तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की पिवळं जर शेंडा झालं तर काय करायचं, खालचे पानं पिवळे झाले तर काय करायचं, नेमकं पिवळं होण्याचं कारण काय आहे, की जमिनीची तब्येत बरी नाही. या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही शिकाल त्यावेळेस तुम्हाला ह्या सगळ्या व्यर्थ होणाऱ्या वस्तूंची गरजच लागणार. व्यर्थ जो आपला खर्च होतो तो खर्च करण्याची गरज लागणार नाही. तर याच्यावर देखील तुम्ही थोडंसं लक्ष द्या. त्याच्यानंतर आपण जे व्यर्थ खर्च करतोय, आता बरेच आम्ही बघतो मार्केटमध्ये की 80-80 हजार रुपयाचं एक बिल 2-2 एकराचं बनवलेलं आहे, ज्याच्यात फक्त खतं आणि औषधं आहे बस, बाकी काहीच नाही. आणि ते सुद्धा अद्रक लागवड होऊन 2-2 महिने 3-3 महिने झालेले असताना मला एक कळत नाही की तुम्ही त्याला काय सोन्याचं पाणी उकळून थोडंच देणार आहे समजा त्या पिकाला. एक 2-3 हजार रुपयाचा डोस हा 2 एकरला सुद्धा पुरतो खतासहित माझ्या मते.
त्याच्यापेक्षा जास्त खूप झालं तर 3-4 हजार रुपये, याच्यापेक्षा जास्त तर गरजच नाही आहे. परंतु आपल्या सातारा भागामध्ये देखील त्यांचं बरेच मला इकडं आपले शेतकरी मित्र देखील खूप आहे तिकडं, आणि असे पण अनेक शेतकऱ्यांचे कॉल येतात आणि ते ज्यावेळेस सांगतात की साहेब 25,000 रुपयाची आळवणी केली, मला ते कळतच नाही. एक तर मुळात आळवणीचीच गरज नाही आहे, आळवणीला पूर्णपणे माझा विरोध आहे. की आळवणी का, जर आपण तिथं ड्रिप टाकतोय आणि ड्रिपने डायरेक्ट मुळात जातंय. इस्रायलनं ज्यावेळेस वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स म्हणजे विद्रव्य खते ज्यावेळेस निर्माण केली होती, ठिबक सिंचनातून देता या उद्देशानंच केले होते, जेणेकरून डायरेक्ट मुळीला ते मिळतील. आणि आज आपण त्यांची एवढी चांगली टेक्नॉलॉजी असताना देखील आपण तेच खतं आळवणीतून देतोय. मला एक सांगा की त्यांचा उद्देश होता मुळीला जाणं. आपल्यालाही लक्षात येतं की मुळीच्या सानिध्यात जोपर्यंत वॉटर सोल्युबल खत जात नाही तोपर्यंत ते पिकाला लागू होत नाही. आपण बघतो की आळवणी करताना त्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की खोडाजवळ टाकावं. खोड हे कोणतंच अन्नद्रव्यवरती घेत नाही, ते जोपर्यंत मुळीच्या कक्षेमध्ये जात नाही तोपर्यंत ते त्या पिकाला अजिबात उपलब्ध होत नाही किंवा लागू होत नाही. तर ते सुद्धा आपण लक्षात घ्या. 25,000 रुपयाची आळवणी करण्याची अजिबात गरज नाही मित्रांनो. सांगली सातारामध्ये हा खूपच मोठा प्रॉब्लेम आहे. हा व्हिडिओ देखील शेअर करायचा उद्देशच मला आजपर्यंत नाही कळाला की जे आपल्याला साधारण एक 2-3 हजार 2,000 रुपये खूप झाले या आळवणी, मग एकदा ड्रिपमधून खतं देण्याची. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे आपले 100% विद्रव्य जे मायक्रोन्यूट्रिएंट असतात ते जाऊ शकतात, आणि 100% पाण्यात विरघळणारे जे खतं आहे जसं 1261 05234 1919 1340 13 ही 100% तिथून जाऊ शकतात. तरीसुद्धा आपण आळवणी का करतो याच्यावरती निश्चित तुम्ही विचार करा. खूप खर्च केल्याने खूप उत्पादन वाढतं असं अजिबात नाही आहे. मित्र म्हणतो पुढच्या वर्षी साधारण 20-25 हजार रुपये प्रति एकर खर्च करून साधारण 150 क्विंटल उत्पादन कसं घेता येईल याच्यावरती माझे स्वतःचे प्रयोग चालू आहे. ते जर सक्सेस झाले तर आणखी खूप फायदा होईल. बघा 20-25 हजार रुपये खर्च हा फक्त आपण याचा म्हणतोय की लागवडीच्या नंतर, लागवड झाल्याच्या नंतरपासून पुढे एवढ्या अत्यल्प खर्चामध्ये देखील आपल्याला भविष्यामध्ये उत्पादन घेणं शक्य होणार आहे 15 टनापर्यंत, ते देखील 6-7 महिन्यामध्ये. याच्यावरती आता मी माझ्याच शेतात आहे, तो पण प्लॉट दाखवतो मी तुम्हाला. आपण याची लागवड साधारण आता 2 महिने 5-6 दिवसाचा प्लॉट आपला झालेला आहे हा. तर असे अगदी छोटे छोटे बारकावे जर तुम्ही लक्षात घेतले आणि शेती केली तर तुम्हाला कोणापुढं हात पसरायची गरज लागणार नाही. शासकीय योजनांची देखील आपल्याला गरज लागणार नाही, आणि आपण स्वतः सक्षम राहू. त्यातलं एक खूप मोठा बॅड पॉईंट असं त्याला म्हणता येईल, तो म्हणजे रेट आपल्या हातात नाही, परंतु मॅनेजमेंट भविष्याचा थोडासा विचार करून आपल्याला एक अंदाज येतोच. आपण दरवर्षीचं काही नोट्स करून जर ठेवल्या की टोमॅटोला कधी भाव येऊ शकतो, वांग्याला कधी येतो, किती लागवड झाल्यावर काय होतं, खूप रेट पडल्याच्या नंतर जर आपण लागवड केली तर त्याला रेट मिळतील का, असा अभ्यास पूर्ण जर आपण केलं तर निश्चितच आपल्याला रेटचा देखील अंदाज येऊ शकतो. कमी अधिक विविध पिकं, एकाच पिकावरती अवलंबून न राहता वेगवेगळे पिकंसुद्धा घेणं आपल्याला गरजेचे, हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की खर्च आपण त्यानं 1 गोणी टाकली की आपण 2 गोण्या टाकायचा, ही पद्धत तर आपल्याला सोडावीच लागणार आहे. कॉम्पिटिशन कोणाशीही करायचं नाही, कारण कॉम्पिटिशनमुळं उत्पादन वाढेल ही आपली गैरसमजुती आपण निश्चित दूर करणं गरजेची, कारण त्याच्यामध्ये फक्त खर्चच वाढतो आपला, बाकी काहीच फायदा होत नाही. आपण स्वतः त्याच्यात अभ्यासपूर्ण अशी शेती करा, आणि वेळोवेळी जे काय बघा, आज आपली जी पवन ॲग्रो कंपनी, अनेक शेतकरी देखील मला विचारतात की साहेब तुम्ही एक कंपनीचे मालक आहे आणि तुम्ही कसं राहिलं पाहिजे वगैरे. तो कंपनीचा मालक हा विषय वेगळा आहे आणि आपण एक शेतकरी आहोत हा विषय पूर्णपणे वेगळा आहे. ह्या दोन्हीचा एकमेकाशी काही संबंध नाही आहे. भविष्यामध्ये त्या कंपनीतून आपल्याला कसं आणखी जागतिक लेवलच्या जे तंत्रज्ञान आहेत ते तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत कसे देता येईल याच्यावरती आपण विचार करतो.
आणि आता एक माती पाहणी परीक्षांचं देखील विचार चालू आहे की त्याची लॅबोरेटरी जर चांगल्या उच्च जागतिक लेवलची जर असेल तर आपल्या शेतकऱ्यांना त्याचा देखील खूप फायदा होईल. की एखाद्या शेतकऱ्याचं जर पान पिवळं असेल आणि तो डायरेक्ट पान जरी घेऊन आला तरी त्याच्या टेस्ट होऊन ॲक्च्युअल त्या शेतकऱ्याला काय पाहिजे हे आपल्याला त्या प्रयोगशाळेतून शेतकऱ्याला लगेच कळवता येईल. अशा काही गोष्टी करण्याचा विचार आहे. त्याच्यामुळं कंपनी हा विषय पूर्णपणे वेगळा आहे आणि आपण एक शेतकरी आहोत. तो पूर्णपणे वेगळा विषय. आपण राहायला देखील शेतात आहे. हे माझं शेत आहे. घर तिकडं खाली आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जे काही अडचणी असल्या, समस्या असल्या तर निश्चित स्क्रीनवरच्या नंबरला तुम्ही कॉल करून विचारू शकता. आणि हा व्हिडिओ देखील आपल्या इतर शेतकरी बांधवांना नक्की पाठवा, जेणेकरून त्यांना देखील काही समस्या असल्या किंवा आपण कशा पद्धतीनं शेती करायला पाहिजे याची देखील निश्चित माहिती होईल. धन्यवाद.